प्रथमच एक आगळी वेगळी शिष्यवृत्ती योजना आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. शालेय जीवनामध्ये या मुलांच्या मध्ये ही नैतिक मूल्य रुजवावीत. 27 जानेवारी 2025 रोजी ही परीक्षा 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. पहिल्या दिवशी शिक्षणाचा स्कॉलरशिपची रक्कम जी प्रथम विद्यार्थ्याला 25,000. नमस्कार. विश्व शांती केंद्र आळंदी, माइल्स, MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे भारत यांच्याद्वारे प्रथमच एक आगळी वेगळी शिष्यवृत्ती योजना आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड या शिष्यवृत्ती योजनेचं असं स्वरूपाचं नाव असेल आणि ही शिष्यवृत्ती योजना ही इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल की जेणेकरून या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून इयत्ता 11वी 12वी या पुढच्या 2 वर्षामध्ये शिक्षण घेत असताना जे विद्यार्थी हे वैश्विक मूल्यांना अंगीकृत करून त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अवलंबन करतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्रभरातून महाराष्ट्रातील 5ही विभागांमध्ये सर्व शालेय स्तरावर SSC बोर्ड, CPSC बोर्ड अशा दोन्ही बोर्डचे विद्यार्थी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या परीक्षेमध्ये बसणार आहेत. अधिक संख्येनं त्यांनी या परीक्षेत बसावं जेणेकरून येत्या 27 जानेवारी 2025 रोजी ही परीक्षा ही महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शैक्षणिक केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. 2 पेपर असणार आहेत 100 मार्काचे. पहिला पेपर हा पूर्वार्धामध्ये सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुसरा पेपर उत्तरार्धात 3 ते 5 अशा 2 100 मार्काचे पेपर असतील, परीक्षा असेल. या सामान्य ज्ञानासोबतच वैश्विक मूल्यांना धरून विद्यार्थ्यांना त्या संदर्भाने हे प्रश्न यामध्ये अभिप्रेत आहेत आणि यामधून प्रत्येक विभागातील पहिले 5 विद्यार्थी हे या परीक्षेतून निवडले जातील जे शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. या 5 विद्यार्थ्यांसोबतच आणखीन 4 विद्यार्थी हे उत्तेजनार्थ म्हणून त्यांनाही या परीक्षेमध्ये प्रोत्साहनपर बक्षिसं देण्यात येणार आहेत, सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत. स्कॉलरशिपची रक्कम जी प्रथम विद्यार्थ्याला 25,000, 20,000, 15,000, 10,000 अशा स्वरूपामध्ये आणि पुढे जे उत्तेजनार्थ आहेत त्यांना देखील अशाच स्वरूपामध्ये स्कॉलरशिप दिली जाणार आहे. 3 फेब्रुवारी 2025 ला या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या संपूर्ण यशस्वी विद्यार्थ्यांचं जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत यांचा मोठा समारंभ आपण आयोजित करून त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण या स्कॉलरशिपचं प्रदान करणार आहोत. तर मी या निमित्तानं आपणा सर्वांना अपील एवढंच करेल की महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये मार्गदर्शक ठरावा अशा स्वरूपाचा हा शिष्यवृत्तीची योजना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती या नावानं आपल्या सर्वांसमोर आम्ही घेऊन येत आहोत. या अपेक्षेसह की महाराष्ट्रातील हुशार होतकरू विद्यार्थी जे इयत्ता 10वीला आहेत त्यांच्यापर्यंत अधिक स्वरूपामध्ये आपण ही शिष्यवृत्ती योजना घेऊन जावी हे आवाहन मी या निमित्तानं करतो. मित्रो, आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. त्याला पदवी मिळते, तो नोकरी मिळते, परंतु कधी कधी हा विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेला नाही अशा घटना घडत असतात. म्हणजे काय तर समाजामध्ये, कुटुंबामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे काही नैतिक मापदंड आपण स्वीकारलेले आहेत हे नैतिक मापदंड या विद्यार्थ्याला समजलेले नसतात, या विद्यार्थ्यामध्ये ते रुजलेले नसतात आणि या नैतिक मापदंडासाठी समर्पण करायची त्याची तयारी नसते. शालेय जीवनामध्ये या मुलांच्या मध्ये ही नैतिक मूल्य रुजवावीत. मातृदेवो भव, आई हे आपलं देव आहे. पितृदेवो भव, वडील हे आपले देव आहे. माँ के पाव के नीचे जन्नत आहे. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे आणि तुम्हाला किती लोकांनी छळलं तरी त्याला क्षमा करा आणि त्याच्यावर प्रेम करा. हे ख्रिश्चन धर्माचं तत्व किंवा बौद्ध धर्माचं जे पंचशील आहे ही सर्व तत्व पाहिल्यानंतर असं वाटतं की जर हे मुलांना लहानपणी कळलं असतं, हे मुलांच्या मध्ये रुजले असते तर कदाचित हा समाज
हा अत्यंत आदर्शवत दिसला असता तर मुलांच्यावर हे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, मूल्याधिष्ठित शिक्षण संस्कार झाले पाहिजेत आणि हे व्हावेत. मुलांना याची गोडी लागावी, मुलांनी या परीक्षेला बसावं आणि त्यांना एक प्रेरणा म्हणून त्यांना ही 25,000 रुपये, 20,000 रुपये, 15,000 रुपये, 10,000 रुपये, 5,000 रुपये अशा रकमेची शिष्यवृत्ती द्यावी असा विचार माननीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब यांच्या मनात आला आणि या वर्षापासून तो आम्ही राबवितो आहोत. आणि विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड स्कॉलर, मूल्याधिष्ठित शिक्षणाचा स्कॉलर, अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये एक भावना निर्माण व्हावी असे प्रयत्न MIT या शिक्षण संस्थेच्या विश्वशांती केंद्रातर्फे आम्ही करत आहोत.